अन्नामध्ये होणारी भेसळ ही कधी थांबणार? तर दूध, भाज्या, तांदूळ अनेक पदार्थांमध्ये फसवणूक केली जात आहे. यासाठी जबाबदार कोण? बेफिकीर राहणारे विक्रेते, कमी पडणारी तपास यंत्रणा की आपला निष्काळजीपणा? कारण अन्न सुरक्षित नसेल तर जीव धोक्यात नक्कीच येणार. मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पायधुनी परिसरातील डोकडिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर पहाटेपासूनच चौघांची प्रकृती बिघडली. उलट्या, जुलाब, पोटदुखी अशी लक्षणे दिसू लागली. सकाळी त्यांना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यानच चौघांचा मृत्यू झाला. कलिंगडामुळेच मृत्यू झाला का, याबाबत अजूनही वैद्यकीय तपासणी चालू आहे. बिर्याणी, पाणी आणि इतर जे खाद्यपदार्थ होते त्याचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी कलिंगड विक्रेता जो होता त्याला ताब्यात घेतला असून संपूर्ण त्याची सखोल चौकशी सुरू आहे. अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण काय आहे ते स्पष्ट होणार आहे. कलिंगडामुळे मृत्यूची घटना समोर आल्यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे अन्नामध्ये होणारी भेसळ ही कधी थांबणार? फक्त कलिंगडच नाही तर दूध, भाज्या, तांदूळ अनेक पदार्थांमध्ये फसवणूक केली जात आहे. याला जबाबदार कोण? बेफिकीर राहणारे विक्रेते, कमी पडणारी तपास यंत्रणा की आपला निष्काळजीपणा? उपाय स्पष्ट आहे. कडक कारवाई झाली पाहिजे, नियमित तपासणी झाली पाहिजे, ग्राहकांनी जागरूक राहिलं पाहिजे. कारण अन्न सुरक्षित नसेल तर जीव धोक्यात नक्कीच येणार. यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.